नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। माणसाला दगडाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा रात्री सुमसाम गल्लीतून रस्त्याने एकटे जाताना अचानक 4-5 कुत्रे भुंकत मागे सुटतात। तेव्हा दगड सापडत नाही आणि आपण दगड नसताना पण दगड उचलण्याची ॲक्टिंग करत बोलतो, ए हाड ए हाड। मुलगी, एक मुलगा पाहिजे जो हुशार, काळजी घेणारा, लॉयल, श्रीमंत आणि मजेदार असेल। मी पेरू, सफरचंद आणि पपई कधीच एका झाडावर एकत्र लागत नाही। कॅल्शियमची गोळी हातातून खाली पडली तर तिचे 2 तुकडे झाले। पोटात जाऊन काय कप्पाळ हाड मजबूत करणार आहे ती? पुणेरी आजीची शंका। मुलगा, आई आज भाजी खूप तिखट झाली ग। आईने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बाळा गायचाप खाताना चुना कमी लावत जा। मंडळी, पटकन एक लाईक, कमेंट आणि शेअर करा बरं। तिळगुळ खाऊन खोटं खोटं गोड बोलणाऱ्यापेक्षा चकना आणि क्वार्टर घेऊन मनात येईल ते बोलणारी माणसं खरी असतात। जावई सासऱ्यांना फोनवर, तुमची मुलगी माझ्याकडून घरातली सर्व कामे करून घेते, तिला समजून सांगा जरा। सासरा, जावई बापू फोन ठेवा, माझी भांडी घासून झाली की सांगतो तिला समजावून, आता हात ओले आहेत माझे। बसमध्ये कंडक्टर, बाई मुलाचं वय किती? बाई, धाकटा 2 वर्ष, मधला 2.5 वर्ष आणि थोरला 3 वर्ष। बस कंडक्टर, बाई वय भलेही कमी सांगा पण अंतर तरी 9 महिन्याचं ठेवा। बाई, मधला जावेचा आहे मुडद्या। पती, मला घटस्फोट हवा आहे, बायको मला भांडी फेकून मारते। न्यायाधीश, हा प्रकार कधीपासून चालू आहे? पती, 2 वर्ष झालेत। न्यायाधीश, मग आत्ताच का घटस्फोट मागताय? पती, आता तिचा निशाणा बरोबर लागतोय। गांव गया था, सोचा वहाँ के लोग मुझे देख के चौंक जाएंगे। साले कहने लगे, शहरी सुअर आया है का कोई। मुलगा असल्याचा हा पण एक फायदा होतो। घरात जर सतत अपमान होत असेल तर गुपचूप घरातून बाहेर निघून जाता येतं, पण बिचाऱ्या मुलींना संपूर्ण कीर्तन ऐकावं लागतं। सगळ्याच मुली नख फॅशन म्हणून नाहीत वाढवत, काही लसूण सोलण्यासाठी आणि डब्याचे झाकण उघडण्यासाठी सुद्धा वाढवतात। मुलगी, तू खूप कूल आहेस रे। मुलगा, तू पण तर खूप हॉट आहेस। त्याच्या मागे बसलेलं म्हातारं, तुम्ही दोघेच जण लग्न करा म्हणजे मुलं कोमट होतील। पावसामुळे लोखंड गंजणे, थंडीमुळे सर्दी होणे, वाऱ्यामुळे झाडाची पाने हलणे आणि मुलींमुळे मुले पागल होणे हा निसर्गाचा नियमच आहे। तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल। आणि हो, आता तुम्ही कमेंट केल्यानंतर जे हाईप बटन येतं ते दाबायला पण विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल।
तर भेटूया पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. धन्यवाद.